आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आहेत. सर, IITच्या एका कार्यक्रमामध्ये मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य फारच गाजत आहे. त्यांनी म्हटलेलं आहे IITमध्ये जे नाव आहे ते बॉम्बे ठेवलं हे बरं झालं, मुंबई त्याचं नाव केलं नाही हे चांगलं झालं असं त्यांनी वक्तव्य केलं. त्यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. नक्कीच, कारण मंत्र्यांचं निर्बुद्धपणाचं लक्षण आहे. कारण मला वाटतं त्यांना माहीत नसावं, ते माहिती आणि काहीतरी विज्ञान मंत्री आहेत ना मला वाटतं केंद्रात. आणि नक्की त्यांना काय सांगायचं आहे. 95 सालीच मला वाटतं युतीच्या सरकारने बॉम्बेचं मुंबई केलं होतं आणि यांचं का बहुधा शिक्षण कमी असावं किंवा त्यांना माहीत नसावं. आणि आपण जर काल राजसाहेबांचं ट्विट बघितलेलं असेल तर हा जो डाव आहे ना ह्यांना हे कळत नाही असं नसतं, परंतु कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने आडमार्गाने प्रयत्न करून बघायचा की मुंबईचं नाव बदलता येईल का, मुंबई महाराष्ट्र. हा तर खूप जुनं स्वप्न आहे, पण ते स्वप्न राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक कुठल्याही परिस्थितीत साध्य होऊन देणार नाहीत. कारण ही मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, 106 हुतात्म्यांच्या बलिदानांनी मिळालेला महाराष्ट्र आहे. आणि मला वाटतं निदान ह्याच्यापुढे भाजपचे जे कोणी जबाबदार मंत्री असतील त्यांनी निदान शिकल्या सवरल्यासारखं तरी वागावं, एवढी एक माफक अपेक्षा आहे. जर तुम्ही अशा प्रकारची नावं घेत असाल तर तशा प्रकारची उत्तरं तुम्हाला ह्याच्यापुढे दिली जातील. या ट्विटमध्ये आपल्याला असं देखील पाहायला मिळते, राज ठाकरे यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये असं देखील आहे की जितेंद्र ठाकूर हे यांचा महाराष्ट्र आणि गुजरातशी काही संबंध नाही असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे. फक्त दुसऱ्यांच्या लोकांपुढे चांगले शाबासकी मिळवण्यासाठी हे त्यांनी वक्तव्य केले. शाबासकी नाही, ह्याला लाचारी म्हणतात. कारण स्वतः ते जम्मूचे आहेत, त्यांना काय माहिती आहे महाराष्ट्राबद्दल, त्यांना काय माहिती आहे मुंबईबद्दल. ज्याला मुंबईचा इतिहास माहीत असेल तो अशा प्रकारचं वक्तव्य करायला धजावणार नाही, कळलं का. म्हणून एवढंच सांगेन की ह्या सगळ्यातनं एवढंच दिसतंय की केंद्रातील नेतृत्वाची लाचारी मला कशा प्रकारे करता येईल हे प्रत्येक वेळा त्यांना दाखवून द्यायचं. आणि काय झालं ह्यातनं तरी निदान मराठी माणसाने आता जागा झालं पाहिजे. लक्षात घ्या, हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा तुम्ही जर गेल्या काही महिन्यातली क्रोनॉलॉजी बघितलीत तर सर्व आघाते मराठी माणसावर होत आहेत. त्यात जातीपातीचं राजकारण आहे, त्यात काय खाद्य घालण्याचं राजकारण आहे, त्यात इतर गोष्टींचं राजकारण आहे. हे काहीतरी दर 2 महिन्यावर चालू आहे आणि आता नव्याने यांनी भरती काढलेली आहे. हे ठरवून करतायत का, हा आमच्या मनातील प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की पुन्हा सांगतो, इथे राजसाहेब ठाकरे नावाचं नेतृत्व आहे, त्यांच्यावर सन्माननीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आणि महाराष्ट्र किंवा मुंबई ही आम्ही कुठल्याही परिस्थितीत तोडून देणार नाही. ही स्वप्नच राहतील. ह्यापुढे बोलताना त्यांनी नीट काळजी घ्यावी की आपण मुंबईबद्दल बोलतो आहोत. आणि जी मुंबई मला वाटतं सर्वानुमते आणि कायद्याला धरून त्याला मुंबई असंच नाव ह्या युतीच्या सरकारनेच केलं आहे. आणि भाजपचे महाराष्ट्रातले मंत्री मूग गिळून गप्प काय, कायम लोकांना ज्ञान शिकवत असतात ना, आता तोंड बंद काय, ते साठम कुठे आहेत आता, सतत वाचा वाचा बोलत असतात, ते गप्प का बसलेत. आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय मुंबई आणि महाराष्ट्रावरून बरीच विधानं केली जात आहेत. आता तरी मुंबईतील मराठी माणूस जागा होणार का. मला वाटतं 19 वर्ष राजसाहेब ठाकरे तोच प्रयत्न करतायत, कळलं का. सत्तेकरता जाण्याकरता राजसाहेबांनी कुठल्याही ॲडजस्टमेंट केलेल्या नाही आहेत. त्यांनी राजकीय नुकसानही झालं असेल, राजकीय थोडा बहुत फायदाही झाला असेल, परंतु आता तरी निदान राजसाहेबांच्या आव्हानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिक ज्या लाट्याकाट्या खाल्ल्या आहेत, ह्या मराठी या विषयाकरता जेलमध्ये गेलेले आहेत. राजसाहेबांवर स्वतः 100च्या केसेस आहेत. निदान महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेने आता जागं व्हावं की हा महाराष्ट्र आहे, या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, मराठी माणूस सर्वप्रथम, बाकीचे नंतर. याचा अर्थ इतर भाषांचा द्वेष असं नाही, परंतु पहिला मान पहिला सन्मान हा मराठी भाषेचा. त्याला नख लावायचा प्रयत्न केला तर राजसाहेबांचं आगामोळ हे उठल्याशिवाय गप्प बसणार नाही. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आता तरी मराठी माणसांनी जागं व्हायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी जे वक्तव्य केलेलं आहे मराठी आणि मुंबईवरून हे वक्तव्य केलेलं आहे, त्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे उत्तर देखील दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.